ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत संपूर्ण शिवमहापुराण. आपण पहिला संहिता विंदेश्वर संहिता ही बघितली. आता आपण बघणार आहोत रुद्र संहिता आणि त्यामध्ये आहे पहिला खंड म्हणजे सृष्टीखंड. हे आजपासून आपण बघणार आहोत. त्यामध्ये आपण ऋषींची जिज्ञासा, नारदांची तपश्चर्या आणि नारदांचा मोह हे बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. वंदे श्वं तवं प्रकृते दातिं प्रशान्तमेकं पुरुषोत्तम हि स्वमायाय कृत्यसमिन्द्य ही सृष्टिवान भवदंत बहिषी स्थियो यः. अर्थ असा की अफाट अनंत अशा संपूर्ण विश्वाची निर्मिती ज्यांनी मायेने केलेली आहे, जे या विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहेत, जे सर्व प्रकृतीच्या पलीकडील आहेत, अनादी आहेत, अत्यंत शांत आहे, त्या शिवजींना मी नित्य नमस्कार करत आहे. संपूर्ण विश्वाचे पिता भगवान शंकर जगतमाता पार्वती यांना वंदन करून व्यास हे रुद्रसंहिताचे वर्णन करतात. एके दिवशी नैमिषारण्यात निवास करणारे शैनिदाती सर्व मुनिसुतांना म्हणतात की, हे ब्रह्मज्ञानी व्यासशिष्य, आम्ही आपल्याकडून साधनखंड नावाची अत्यंत मंगल विद्येश्वर संहिता ही श्रवण केली. तिच्या श्रवणाने भगवान शिवजी आपल्या भक्तांवर किती अपाप्रेम आहे, वात्सल्य आहे हे स्पष्ट दिसते. हे मुनी, व्यासांच्या कृपाप्रसादाने आपण महाज्ञानी झाला आहात. आपल्या मुखाने प्रकट होणारी दिव्यवाणी किती श्रवण केले तरी आमचे समाधान होत नाही. आपणाकडून कितीही ज्ञान प्राप्त झाले तरी शिवतत्वाचे पूर्ण आकलन हे होत नाही. म्हणून भगवान शिवजी परमश्रेष्ठ रूप कसे आहेत याचे कथन करून तुम्ही आम्हाला सांगा. शिवजी आणि पार्वतीचे ही दिव्य चरित्र कथन करा. निर्गुण महेश्वर सगुण स्वरूप कसे धारण करतात, सृष्टीच्या आरंभी ते कोणत्या स्वरूपात होते आणि सृष्टींच्या मध्यकाळात ते कशा प्रकारे क्रीडाविलास हे करतात, सृष्टीच्या कल्पाच्या अंत्य काळात ते कोणत्या स्थितीत प्राप्त होतात, सर्व लोकांचे परम कल्याण करणारे शंकर कसे प्रसन्न होतात, प्रसन्न झाल्यावर भक्तांना कोणती फळे देतात. भगवान शिवजी शीघ्र प्रसन्न होतात. ते दयाळू कृपाळू आहेत. आपल्या भक्तांची संकटे ते दूर करतात. ब्रह्मा विष्णू महेश त्यांच्या शरीरातून निर्माण झाले तरी आपण त्यांचे चरित्र सांगा. आपण मला जे प्रश्न विचारले तसेच काही प्रश्न महर्षी नारदांनी पूर्वी आपल्या पिताश्री ब्रह्माजींना विचारले होते, तेव्हा ब्रह्मदेवांनी जी काही उत्तरे दिली आहेत ती ते सांगतात की, एकदा मुनिश्रेष्ठ नारदांनी तपश्चर्या करण्याचे निश्चित केले असताना त्यासाठी योग्य स्थान शोधत ते हिमालयापर्यंत पोचतात आणि त्या ठिकाणी एक सुंदर गुहा होती. त्या ठिकाणी देवनदी गंगा वाहत होती. वृक्षवेलींना बहरलेला तो परिसर अगदी सुंदर होता. ही योग्य जागा आहे हे जाणून त्यांनी त्या गुहेमध्ये प्रवेश केला. गुहेत त्यांनी साधनेला सुरुवात केली आणि त्यांची समाधी लागली. नारदांनी तपश्चर्या पाहून देवराज इंद्र हे भीतीने व्याकुळ झाले. नारदांच्या तपश्चर्याचा भंग करण्यासाठी कामदेवाचे स्मरण त्यांनी केले. ते तत्काळ इंद्रदेवासमोर प्रकट झाले आणि ते इंद्राला म्हणाले आणि इंद्र त्यांना सांगतो की, हे मदना, तुझ्या साहाय्याने अनेकांची तपश्चर्या ही भंग पावली आहे. हिमालयातील एका गुहेमध्ये नारद मुनी कठोर तपश्चर्या करत आहेत आणि ते ब्रह्मदेवाकडून इंद्रपदाचे वरदान मागतील अशी भीती माझ्या मनामध्ये आहे. त्यांच्या तपस्येचा भंग तू करावा म्हणून मी तुला येथे बोलवले आहेत. इंद्राच्या आज्ञेनुसार कामदेव वसंत ऋतूला घेऊन हिमालयामध्ये येतो. नारदांच्या गुहेमध्ये प्रवेश करून विविध कलांनी त्यांची तपस्या भंग करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो.
परंतु नारदांच्या मनात कोणताच विचार निर्माण झाला नाही. याचे कारण का तर ते श्रवण करा. पुरातन काली भगवान शिवजींनी याच ठिकाणी तपश्चर्या केली होती. कामदेवांनी त्यांची तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी शिवजी त्यांना भस्म करून त्यांना टाकले होते. ते पाहून रती अतिशय व्याकुळ झाली. तिने आपल्या पतीला जिवंत करण्यासाठी देवांना प्रार्थना केली की शंकरांना दया आली आणि त्यांनी सांगितले आणि काही कालावधीनंतर कामदेव हे जिवंत होतील. परंतु या स्थानापासून चौफेर सृष्टी फिरवल्यावर जेवढा जेवढा भूभाग दिसेल तेवढ्या परिसरावर कामदेवाच्या मायेचा कोणताही प्रभाव हा पडणार नाही. या कारणामुळे नारदांची तपश्चर्या ही भंग पावली नाही. शिवजीच्या शापामुळे कामदेवाचे कुठलेही काहीही तेथे चालले नाही. ही गोष्ट इंद्राच्या लक्षात आली. नारदांना वाटले आपल्यामुळेच कामदेव पराजित झाले. ते कैलासावर आले आणि कामदेवावर आपण विजय मिळवला असे त्यांनी शिवजींना कथन केले. त्यावेळी रुद्रदेव मनोमन हसले आणि नारदांना म्हणाले की तुम्ही कामदेवांवर विजय मिळवला पण हे कुणाला तुम्ही सांगू नका. नारद आता ब्रह्मलोकात आले आणि ब्रह्मदेवांना म्हणाले मी कामदेवांना जिंकले. नारदांना अभिमान झाला आहे हे ब्रह्मदेवांनी तत्काळ ओळखले. त्यांनी नारदांना पुन्हा सांगितले की असे तू कोणाला सांगू नको. नारद विष्णुलोकी आले आणि त्यांनी कामदेवांना आपण जिंकले आहे असे सांगितले. शिवजीची माया आहे हे त्यांनी जाणले व नारदांची स्तुती केली. त्यामुळे नारद सुखावले आणि संचार करण्यासाठी निघाले. नारद गेल्यानंतर शिवजीच्या इच्छेनुसार तात्काळ आपली माया प्रकट केली आणि अतिशय रमणीय असे अद्भुत नगर प्रकट केले. स्त्री पुरुषांना विहार करण्यासाठी अनेक बगीचे निर्माण केले. त्यामध्ये रंगबिरंगी सुवासिक फुले निर्माण केली गेली. या नगरीमध्ये शीलनिधी राजा राज्य करत होता. त्याला अतिशय सुंदर अशी कन्या होती. तिचे स्वयंवर करण्याचे आयोजन केले गेले होते. त्यासाठी अनेक राजकुमार तेथे आलेले होते. नारदांचे त्या नगरीमध्ये आगमन झाले आणि ती प्रसन्न रमणीय नगरी पाहून नारद अगदीच मोहित झाले. नारदांनी राजवाड्यात प्रवेश केला. शीलनिधी राजाने त्यांना सिंहासनावर बसवले, त्यांचे पूजन केले आणि आपल्या कन्येला नारदांना नमस्कार करण्यासाठी बोलवले. तिचे लावण्य पाहून नारद हे विस्मित झाले. नारदांनी राजाला विचारले, देवकन्येसारखी ही सुंदर कन्या कोण आहे? तेव्हा राजा म्हणाला, महर्षी, ही माझी कन्या, ही उपवर आहे. तिचे लवकरच स्वयंवर करण्यात येणार आहे. तिला साजेल असा राजकुमार मिळावा अशी माझी इच्छा आहे. तरी हिच्या भाग्यात काय आहे ते आपण मला सांगा. तिला पाहून नारदांच्या मनात तिच्या प्राप्तीची इच्छा निर्माण झाली, पण त्यांना काही बोलता येईना. तेव्हा नारद राजाला म्हणतात की तुझ्या कन्येला भाग्यवान पती मिळेल. शिवासमान त्याने कामदेवांना जिंकलेले असून तो वैभव संपन्न देखील असेल. नारदांचे उद्गार ऐकून राजाला धन्य वाटले आणि नारद तेथून निघून गेले. शिवमायेमुळे नारदांच्या मनात राजकन्येचा विचार सतत येऊ लागला. नारद विष्णुलोकी गेले आणि त्यांना सारा वृत्तांत त्यांनी सांगितला. आपल्या मनातील इच्छा प्रकट केली. आपणास सुंदर रूप द्यावे अशी विनंती त्यांनी विष्णूंना केली. त्यांना आपल्या सारखे मनोहर रूप दिले आणि माकडाचे तोंड दिले. नारद पुन्हा त्या राज्यात आले. आपणास आता राजकन्या माळा घालणार असे त्यांना वाटू लागले. राजकन्या मंडपात आली. अनेक राजपुत्रांना पाहिले. विष्णूसारखे रूप दिसले. ते नारद होते, परंतु चेहरा हा मात्र वानरासारखा होता. एवढ्यात विष्णू तेथे प्रकट झाले आणि त्यांनी राजकुमाराचे रूप घेतले. राजकन्येने त्यांना माळ अर्पण केली आणि तिला घेऊन ते निघून गेले. सर्वजण आश्चर्याने पाहत होते. नारदांना आश्चर्य वाटले. आपला चेहरा आरशात पाहून त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी रुद्रगणांना शाप दिला.
ती शापवाणी ऐकून शिव इच्छेने घडले असे म्हणत शिवस्तुती करत स्वस्थानी ते निघून गेले. मित्रांनो, यापुढील भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.